नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा ईश्वरीला म्हणत असतो की तू रिप्लाय दिला नाहीस म्हणून दादा माझ्यावर चिडला होता. तेव्हा ती म्हणते की काय तुमच्यावर चिडले होते? तेव्हा तो म्हणतो की हां. आणि असं म्हणून दोघंजणही त्यावर हसत असतात. त्यावर लावण्य येते आणि ईश्वरीकडे बघत ती चिडत असते, कारण ईश्वरी पुन्हा ऑफिसमध्ये आलेली तिच्या डोळ्यांना पुन्हा खुपसत असते. आणि त्या दोघांच्याही चांगल्या गप्पा सुरू असताना तिथे लावण्य येते आणि ती त्याच्याकडे म्हणजेच आकाशकडे बघत म्हणते की कॉन्फरन्स रूममध्ये मिस्टर मेहता आले आहेत, त्यामुळे आपल्या कॉन्फरन्सचे पेपर ते घेऊन आले आहेत, तू प्लीज त्यांना अटेंड करशील का जरा, असं ती त्याला विचारते. आणि नंतर तो यस शुअर असं बोलून आकाश निघून जातो. आणि आकाशचं लक्ष लावण्याकडे असतं, कारण लावण्याचा चेहरा अगदी रागाने लाल झालेला असतो. ईश्वरीला बघून तिला अजिबात आवडलेलं नसतं, त्यामुळे लावण्याला तो तिथून काही न बोलता निघून जातो. आणि ईश्वरी त्यावेळेला तिच्याकडे इग्नोर करतच पुढे निघून चाललेली असते. परंतु हे यू असा आवाज लावण्य तिला देते आणि तिथेच थांबवते. आता ईश्वरीला समजलेलं असतं की पुन्हा एकदा लावण्य काहीतरी बडबड करणार आणि नको ते बोलत बसणार, त्यामुळे ईश्वरी छोटीशी स्माईल करते आणि तिच्याकडे बघते. मग त्यावर आता ईश्वरी बोलते की बोला, आता काय बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी? तेव्हा ईश्वरीला लावण्य म्हणते की तुला काय वाटतं गं, तू सतत इथे अशी ऑफिसमध्ये येऊन ए आरच्या मागे गोल 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 फिरून तुला ए आरच्या लाईफमध्ये एंट्री मिळणार नाही, लक्षात ठेव. तुला काय गरज आहे सारखं सारखे इथे ऑफिसमध्ये येण्याची? मेक इट व्हेरी क्लिअर, तू ए आरच्या लाईफमध्ये कधीही येऊ शकत नाहीत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही जसं म्हणताय तसं काही नाही आहे. मी तुम्हाला आत्ताही सांगते आणि तुम्हाला मागेही सांगितलं होतं की हे जे काही तुम्ही म्हणताय ना ते अजिबात खरं नाही आहे. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे मॅम की मनाचे खेळ असे करणाऱ्यांना काय सल्ला दिला जातो? दिमाग का इलाज कर लो मॅडम, असं म्हणून ती तिला सल्ला देते. त्यावेळेला लावण्य म्हणते की इलाज तर मी करणार आहे, पण तो तुझा आणि तोही कायमचाच. कारण तू सारखी सारखी इथे ऑफिसमध्ये येऊन हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतेस की तू ए आरच्या मागे पुढे करतेस. आणि काही झालं ना तरी ए आर हा तुझ्याकडे बघत पण नाही आणि तो तुला स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठलीही जागा देणार नाही, लक्षात ठेव. आणि आता तू इथे कामही करत नाही आहेस, त्यामुळे तुझा त्याच्याशी आता काहीही संबंध नाही आहे. आणि आय विल मेक इट व्हेरी क्लिअर की तू कधीही त्याच्या मागे पुढे अजिबात नसावीस आणि त्याच्या आयुष्यात तू येण्याचा किंवा डोकावण्याचा प्रयत्न देखील करू नकोस, लक्षात ठेव. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की नाही, मला हे सगळं करण्याची अजिबातच गरज नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगत आली आहे आणि मीही तेवढीच क्लिअर आहे की माझ्या मनात असं काही नाही. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. त्यामुळे जर तुम्हाला अशाच गलतफहमीमध्ये राहायचं आहे आणि जर असंच राहायचं असेल तर तुम्ही ते खुशाल राहा आणि तुम्ही तुमच्या या गलतफहमीमध्ये खुशाल राहा आणि खुश राहा. परंतु मला एक गोष्ट सांगा की मी अर्णव सरांच्या जवळ जाते किंवा नाही जाते याचा त्रास तुम्हाला काय होतो आहे? आणि म्हणजे तुम्ही या सगळ्याचा विचार जास्त इतका का करत असता? तुम्हाला इतका काय फरक पडतो? ते म्हटल्याबरोबर लावण्य चिडते आणि म्हणते की यू. त्यावर ईश्वरी म्हणते की खैर जाऊ द्या, मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? मला त्याच्याशी काहीच पडलेली नाही. फक्त मला एकच सांगायचं तुम्हाला की तुम्ही जो काही विचार करताय ना तो चुकीचा आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या दिमागचा इलाज करण्याची खरंच खूप गरज आहे. दिमाग से काम लो मॅडम. कुठलाही विचार उगीचच करत जाऊ नका आणि माझ्याबद्दल तर उगीच चुकीचा विचार असा अजिबात करू नका. लक्षात आलं का? असं ईश्वरी आता तिला बोलत असते. परंतु लावण्य तिला काही बोलायला जाणार तेवढ्यातच ईश्वरी पुन्हा तिला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट मॅडम, तुम्ही कितीही मला काहीही बोललात ना तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. मी अर्णव सरांना भेटले होते आणि आमच्यात काय आहे काय नाही याचं एक्सप्लेनेशन देण्याची मला तुम्हाला गरज नाही, कारण माझं दिल साफ आहे. माझं तुमच्यासारखं अजिबातच नाही आहे, आलं आहे का लक्षात? आणि आता पण ना मी आले तर अर्णव सरांना भेटूनच जाणार, असं म्हणून सरळ टोमणा मारून ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर लावण्य तिच्याकडे बघतच राहते की ईश्वरीचा हा तोरा कसला. आणि ती निघून गेल्यावर लावण्य काहीच करू शकत नाही. ती तिथले तिथे नुसती अशी गप्प उभीच असते आणि पुढे तिला काहीच बोलता येत नसतं, परंतु तिची खूप जास्त चिडचिड होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी ही देवघराच्या समोरच बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे आणि विचित्र असे विचार येत असतात आणि ती समोर बसूनच काय करावं हे तिला सुचत नसतं. तिला सगळ्या गोष्टींची पुन्हा पुन्हा आठवण येत असते.
गुरुजींनी सांगितलेलं असतं की ही मुलगी हे अर्णवसाठी अजिबात योग्य नाही आहे. अर्णवची आणि या मुलीची पत्रिका ही अत्यंत बिजोड पत्रिका आहेत. ही मुलगी कधीही अर्णवला खुश ठेवू शकत नाही. त्यांच्या दोघांचे कधीही पटणार नाही. त्यांचं लग्नच होऊ शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी इथे आता गुरुजींनी आजीला सांगितलेल्या असतात. त्यामुळे आजीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर आता जेव्हा लावण्याची पत्रिका दाखवली जाते तेव्हा गुरुजी म्हणतात की ही मुलगी आपल्या अर्णवसाठी अत्यंत योग्य आहे आणि ही मुलगी ही आपल्या अर्णवला नेहमीच खुश ठेवेल. असं ऐकल्यानंतर आता जेव्हा आजी लावण्याला बोलवते तेव्हा आजीला ती उत्तर देते की मला AR अगोदरपासूनच आवडतो आणि तसंही AR बरोबर मी लग्नाची स्वप्नही पाहिलीच होती. आजी सगळ्या गोष्टींचा विचार करते, परंतु काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. सगळ्या गोष्टींबाबत अगदी कन्फ्युजनच असतं. मग तेवढ्यातच तिथे अंजली येते आणि अंजली म्हणते की आजी तू खरंच या म्हणण्यावर ठाम आहेस की आपल्या अर्णवसाठी लावण्यापेक्षा दुसरी कोणतीही योग्य मुलगी मिळू शकत नाही म्हणून? तेव्हा मग आजी म्हणते की हे बघ, काही झालं ना तरीही काही गोष्टींना थोडा वेळ द्यायचा असतो आणि तसं गुरुजी म्हटले तसं लावण्या ही आपल्या चिंटूसाठी योग्यच आहे असं ते म्हणालेत. शिवाय आपण या गोष्टीचा विचार करायलाच हवा ना. तेव्हा अंजली म्हणते की पण तुला आजी खरंच असं वाटतं की लावण्यासारखी मुलगी आपल्या चिंटूसाठी योग्य असेल? तेव्हा आता आजी म्हणते की मला तुझं म्हणणं पटतं आहे, परंतु आता या क्षणाला मला हाच विचार डोक्यात येत आहे की गुरुजींचं म्हणणं आपण टाळू शकत नाही. आणि तसंही मी लावण्याला सांगितलं आहे, मला कळतं आहे की तुला काय म्हणायचं आहे ते. लावण्यासारखी मुलगी हिचा आपण त्याच्यासाठी विचारच करत नव्हतो, परंतु तुला लक्षात येतं आहे का की लावण्याने आपल्याला काय सांगितलं आहे? लावण्या चिंटूसाठी स्वतःमध्ये बदल करायला तयार झाली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यावर आता अंजली म्हणते की आजी तुला खरंच असं वाटतं की म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये असे सडनली कुठले बदल घडले जाऊ शकतात? म्हणजे लावण्य कशी आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, परंतु आपल्या अर्णवसाठी ती इतक्या लवकर स्वतःमध्ये बदल कसे घडवून आणेल आणि ते कसं घडेल मला तेही कळत नाही आहे. की एखादी व्यक्तीचा मूळ स्वभाव हा कधी बदलत नसतो आणि ती आपल्या चिंटूसाठी कशी काय स्वतःमध्ये बदल घडवून आणणार आणि ते नेहमीसारखं असेलच का आणि ते कितपर्यंत योग्य राहील याचा विचार येतो आहे मला. आजी म्हणते की हे बघ, तू नको काळजी करूस, आपण तिच्याशी बोललो आहे ना, बघूया. तसंही ते सगळं करण्यासाठी तयार झालेली आहे आणि मला असं वाटतं आहे की जोपर्यंत चिंटू या गोष्टीपर्यंत पोचत नाही, म्हणजे लावण्य जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपण चिंटूसमोर तिचा विषयच नाही काढायचा. आणि एकदा की आपल्याला कळलं की लावण्य चिंटूच्या योग्य झाली आहे, मग त्यानंतरच आपण त्याच्याशी बोलायचं. आजी म्हणते की या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू आहेत. त्यावेळेला लगेच आता अंजली म्हणते की ठीक आहे आजी, तू हा विचार करतेस, परंतु माझ्या मनाला हे अजिबातच पटत नाही आहे. त्यावेळेला आता आजी म्हणायला लागते की तू आता काही गोष्टी बघ, मी काही गोष्टी ठरवल्यात करण्यासाठी. त्या गोष्टी एकदा की झाल्या मग सगळ्या गोष्टी माझ्यासमोर क्लिअर होतील. त्यावेळेला लगेच अंजली म्हणते की आजी अगं, तू आता आणखी कोड्यात बोलू नकोस आणि मला आणखी टेन्शनमध्ये टाकू नकोस. काय आहे ते मला जरा क्लिअर सांग ना की तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे? आजी म्हणते की अगं कळेल तुला, संध्याकाळपर्यंत कळेल. तेव्हा अंजली म्हणते की आजी अगं, तू का इतका सस्पेन्स क्रिएट करतेस? निदान मला तरी सांग की काय आहे? त्यावर आजी म्हणते की नाही, काही गोष्टींना संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल. आणि हो, ह्या गोष्टीलाही तुला संध्याकाळपर्यंत वाट बघ, कारण कसं आहे ना, काही वेळेला आपल्याला थोडा वेळ वाट बघावीच लागते प्रत्येक गोष्टीसाठी, परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर येते. असं म्हणून आजी आता देवीच्या मूर्तीकडे बघते आणि आजीच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं, परंतु अंजलीला त्याचा काहीही थांगपत्ताही नसतो. अर्णव आता त्याच्या केबिनमध्ये बसून त्याचे फाईल स्टडी करत असतो. तेवढ्यात ईश्वरी येते आणि गुड आफ्टरनून सर, मे आय कम इन असं त्याला विचारते. तेव्हा अर्णव तिथे बघतो आणि त्याला जरा कन्फ्युजन होतो. तो पुन्हा स्वतःशीच बडबडू लागतो की नाही. अर्णव, स्टॅच्यू, हे काय चाललं आहे तुझं? पुन्हा तुझे विचार सुरू झालेत का? फुलस्टॉप दे तुझ्या विचारांना स्टॅच्यू, असं म्हणून तो गप्प बसतो. तेव्हा पुन्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हाय, गुड आफ्टरनून, आतमध्ये येऊ का मी? असं पुन्हा ती एकदा त्याला हसून विचारते. तेव्हा मग तरीही अर्णव हा तिच्याकडे बघतच नसतो. ईश्वरी म्हणते की काय चाललं आहे का यांचं? मी इतकी आली आहे तरी हे बघतच नाही आहेत. तरी ईश्वरीला न बघताच अर्णव म्हणतो की नाही अर्णव, आता हे सगळे दिवसाढवळ्या पण व्हायला लागलेत. आता हिचे भास तेव्हाही व्हायला लागलेत. परंतु ईश्वरीला अर्णव काहीच बोलत नाही, म्हणून ती आतमध्ये निघून येते आणि सरळ त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की काय हे सर,
तुम्ही मला बघताय तरी तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहे? मी तुमच्या समोर येऊन उभी आहे तरी तुम्ही माझ्याशी बोलत नाही. रिप्लाय नाही दिला त्याचा इतका राग धरून ठेवायचा का? त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, यू रिअली हिअर? तेव्हा मग ती म्हणते की म्हणजे म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मी इथे खोटी खोटी पण येते का? तेव्हा अर्णव हा तिच्याकडे पुन्हा एकदा बघतो आणि म्हणतो 1 मिनिट. आणि त्याला असं वाटत असतं की ईश्वरी ही तिथे आलीच नाही तर पुन्हा एकदा ईश्वरीचा भासच त्याला झाला आहे. म्हणून अर्णव पुन्हा त्याचा काचेचा जो ग्लास असतो तो घेतो आणि पटकन पाणी पिऊन घेतो. आणि पाणी घेतल्यानंतर मोठमोठ्याने श्वास घेऊन डोळे बंद करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे काय चाललं आहे यांचं? हे झोपले की काय? आणि कमालच आहे असं म्हणून ती अर्णवकडे बघून अगदी आश्चर्यानेच बघत असते. त्याच वेळेला अर्णव पुन्हा एकदा डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघतो आणि विचारतो की तू खरंच इथे आहेस म्हणजे? ईश्वरी म्हणते की अर्णव सर, अहो काय चाललं आहे तुमचं हे? खरंच इथे म्हणजे मी इथे खोटी खोटी पण येते का? तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, बस तू इथे, असं म्हणून तो तिला बसायला सांगतो आणि ईश्वरी म्हणते थँक्यू सर. आणि त्याचबरोबर आता अर्णव पुढे म्हणतो की मला कळत नाही आहे की तू माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाहीस आणि ऑन द वे इथे निघून आलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की तीच तर गंमत आहे ना सर. काय ना की तुम्हाला मी मेसेजला रिप्लाय दिला नाही, पण म्हटलं की जेव्हा मला समजलं की तुमच्या मेसेजला रिप्लाय देणं इतकं जरुरी आहे, मग म्हटलं की चला भेटूनच रिप्लाय देऊया. म्हणूनच तर मग मी इथे आले. त्यावेळेला अर्णव म्हणतो की खरंच मगाशी मी फोन केला होतास तेव्हा का नाही बोललीस? बरोबर, म्हणजे कंटिन्यू तुझं बोलून बोलून तोंड हँग झालं असेल ना, म्हणूनच तेव्हा मला काय बोलली नाहीस आणि आता इथे आलीस. तेव्हा ईश्वरी म्हणते की आत्ता मला असं खरंच वाटतं आहे की माझ्यासमोर अर्णव सर बसलेत, कारण कुचक्यासारखं. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की मी तुला विचारलं आहे का? शांत बस. त्यावेळेला मग ती शांत बसते आणि म्हणते की ते काय ना अर्णव सर, की मला माहीत होतं की तुम्हाला मेसेजचा रिप्लाय हवा होता, म्हणूनच मी इथे सरळ तुम्हाला भेटण्यासाठी म्हणून आले. त्यावेळेला अर्णव हा गप्प बसतो. मग आता ईश्वरी म्हणते की म्हणून भेटायला आले मी इथे. काय ना सगळ्यांना भेटायला आले. काय ना इथे सगळ्यांची ऑफिसमध्ये माझी अगदी चांगली दोस्ती झाली आहे ना, म्हणूनच. तेव्हा मग अर्णव म्हणतो की म्हणजे जर मी तुला कॉल केला नसता तर तू मला न भेटताच जाणार होतीस की काय? त्यावेळेला ती म्हणते की खरं सांगू की खोटं सांगू? अर्णव म्हणतो की म्हणजे? तेव्हा ती म्हणते की सर, खरं सांगितलं तर उगीच तुमचा इगो हर्ट होतो ना. मग अर्णव म्हणतो की म्हणजे तू मला न भेटताच जाणार होतीस? ठीक आहे. त्यावेळेला मग आता लगेच ईश्वरी म्हणते की अहो सर, तुम्ही पण काय इतक्या छोट्या छोट्या गोष्टी दिलपे घेता? मला तर वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी ना अशा मनावर घेतल्याच नाही पाहिजेत. मग ना त्याचा आपल्याला उगीच त्रास होत राहतो आणि उगीचच कशाला छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करत राहायचं आहे. आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी पण बढिया जागा असते ना, मग त्याच्यासाठीच ती आपली जागा ठेवून द्यायची. मग छोट्या गोष्टींच्या मनात आणून चांगल्या गोष्टी या निघून जात नाही आणि मनातच राहतात ना, त्याच्यामुळे सगळं कसं बढिया होऊन जातं. तुम्ही पण असं करून बघा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी या मनावर अजिबात घेऊच नका. मी तर तसंच करत असते. आता ईश्वरीची ही बडबड सुरू झाल्यानंतर अर्णव हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो, कारण तिची ही बडबड आणि हे सगळं पुन्हा एकदा अर्णव मिस करत असतो, परंतु अर्णवसमोर तिची बडबड ही सुरूच राहिलेली असते. त्याचबरोबर आता ईश्वरी ही डोक्याला हात लावते आणि म्हणते की हे भगवान, झाली माझ्याकडपासून परत गलती. अर्णव सर सॉरी. खरं तर माझी पुन्हा बडबड सुरू झाली. आता माझ्या या आवाजाचा आणि डेसिबल लेवलचा तुम्हाला त्रास होणार हो की नाही? त्यापेक्षा जाऊ दे. नको ना, मी निघतेच इथून. उगीचच माझा तुम्हाला त्रास नको. चला सर, हॅव अ गुड डे, बाय, असं बोलून आता ती तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यात अर्णव आता तिला जाता जाताच थांबवतो आणि म्हणतो की थांब ना माझ्यासाठी. असं म्हटल्याबरोबर ईश्वरी आता मागे वळून पाहते आणि अर्णव जे काही बोलला आहे हे तिच्याकडे तो एकमेकांकडे बघतच राहतात. अर्णव जे काही बोलला आहे याच्यावर आता तिचा विश्वासच बसत नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी ही मामाला फोन लावते आणि म्हणते की अवी, पोचलायस ना रे तू व्यवस्थित इंदोरला? तेव्हा मग मामा म्हणतो की हो आई, पोचलोय, अगदी व्यवस्थित पोचलो इंदोरला. मग ती म्हणते की तुला माहिती आहे ना पुढे काय करायचं आहे ते? तेव्हा मग मामा म्हणतो की हो अगं, व्यवस्थित माझ्या लक्षात आहे. मी आता इंदोरला पोचलो आहे. बरोबर मला गुरुजींनी जी काही अभिषेकची वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या अगोदर मी पोचेन आणि त्या सगळ्या गोष्टींची तयारी करेन आणि गणपतीच्या मंदिरात ईश्वरी आणि अर्णवसाठी अभिषेक करून त्या दोघांचं सगळं व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना मी देवाकडे करेन. तेव्हा आजी म्हणते की हो, अगदी व्यवस्थित बोललास. आता या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाड. तेव्हा मग तो म्हणतो की हो आई, सगळं मी व्यवस्थित करतो, तू नको काळजी करूस. त्यावर आजी म्हणते की अवी बघ, सगळं नीट कर.
आणि मी पण आज काहीतरी या बाबतीतच एक मोठा निर्णय घेणार आहे, असं आजी आता त्याला सांगते. त्याचबरोबर आता मामा ड्रायव्हरला चलो असं म्हणणार. त्याचं लक्ष हे गाडीच्या काचेवर जातं आणि त्या काचेमधून त्याला राकेश हा फोनवर बोलताना दिसतो. आणि तो फोनवर बोलत असताना लगेच आता मामा म्हणतात की जावई बापू इथे इंदोरमध्ये, असं म्हणून आता तो गाडीतून खाली उतरतो आणि मागे वळून बघतो तर तिकडे राकेश नसतो. आणि राकेश हा दुसरीकडेच कुठेतरी बोलत बोलत निघून गेलेला असतो, त्याच्यामुळे तो त्याला दिसतच नाही. मग आता इथे लगेच मामा विचार करतो की हे नक्की काय आहे, म्हणजे जावई बापू इथेच होते ना, म्हणून तो आता फोन लावायला लागतो. त्याचबरोबर आता लगेच राकेश म्हणतो की हा मामा कशाला इथे कॉल करतोय, आणि लगेच तो फोन कट करून टाकतो आणि तिथून निघून जातो. त्याच वेळेला मामा विचार करतो की काय झालं, जावई बापूंनी माझा फोन कट केला, नेमके ते होते ना इथेच. हो, मला तर खात्री आहे की ते जावई बापूच होते. जाऊ दे, मी निघतो, नंतर बघतो, नाहीतर उगीच मला अभिषेकची वेळ टळून जायची आणि मुहूर्त टळायचा. मी निघतोच. आणि असं म्हणून तो गाडीत बसतो. परंतु पुन्हा एकदा मामाच्या मनात विचार येतो की जावई बापू इथे इंदोरमध्ये काय बरं करतायत. तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि म्हणते की सर, तुम्ही काय म्हणालात, थांब म्हणून, म्हणजे तुमच्यासाठी मी थांबायचं आहे, असं ईश्वरी अगदी कौतुकानेच त्याला विचारते. मग तो म्हणतो की अगं मिस इंदोर, तसं नाही, मी तुला थांब याच्यासाठी म्हणालो की मी आईस्क्रीम ऑर्डर केली आहेस, तर आली आहेस तर बस ना, खाऊनच जा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही काय बोलताय, मी आईस्क्रीम ऑर्डर केली म्हणून इथे आली, म्हणजे असं होईल ना हो की प्रत्येक वेळेला मी इथे आत येते आणि आईस्क्रीम खाऊन जाते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, तसं काय नाही आहे, बस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे भगवान, हा काय इथे तुम्ही केबिनमध्ये टेबलवर पसारा करून ठेवला आहे सगळा, थांबा हा सर, मी तुम्हाला पटकनी आवरून देते, असं म्हणून ती आता ते पेपर्स सगळे टेबलवरचे आवरायला लागते. आणि अर्णवचं तिच्याकडेच लक्ष असतं. ईश्वरी आता सरळ असलेली फाईल उलटी ठेवते. अर्णव म्हणतो की ती फाईल ना मला हवी होती, म्हणून मी तशी सरळ ठेवली. तेव्हा ईश्वरी म्हणते की काहीच हरकत नाही सर, 0 सेकंदात ही फाईल परत तशीच ठेवते. आणि नंतर मग ईश्वरी म्हणते की हे बाकीचे पेपर्स आहेत ना, ते मी उचलते, असं म्हणून ती सगळे पेपर्स आता उचलायला लागते. आणि सगळे पेपर्स हे तिकडे गडबड करून ठेवून देते. मग अर्णवकडून ती एक फाईल घेते आणि त्या फाईलमध्ये कोंबत असते. मग अर्णव म्हणतो की काय काय केलंस तुम्हीच इंदोर, बघितलंस का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, सगळे पेपर्स आहेत ना, ते मी सगळे चुकीचे लावलेत ना, म्हणजे वेगळ्याच फाईलमध्ये लावलेत. ठीक आहे, परंतु मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करते. त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की सर थांबा, मी यांना फाईल्स ना सगळ्या व्यवस्थित लावून ठेवते, असं म्हटल्याबरोबर आता ती ती फाईल उचलते आणि ती व्यवस्थित तिने त्या फाईलला टाय देखील पेपर्स केलेले नसतात, म्हणून ते पेपर्स पुन्हा सगळे टेबलच्या खाली पडतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अरे बापरे, गडबड झाली, थांबा सर थांबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी करते सगळं व्यवस्थित, असं म्हणून ती अर्णवला थांबायला सांगते. आणि ते पेपर्स पडलेले असतात आणि ते पेपर्स पडल्यामुळे पुन्हा सगळं काही खाली पडतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं काय चाललं आहे तुझं, तुला माहिती आहे ना, तू ना एक पेटंट तुझ्या नावाने लॉक करून घे, गडबड एक्सपर्ट हेच नाव तुझ्यासाठी योग्य आहे, आणि न्यूटनपेक्षाही फार मोठे मोठे शोध लावतेस तू. तेव्हा ती म्हणते की न्यूटन तो तर ना खूप महान व्यक्ती आहे, पण माझ्यासाठी काय बरं असेल, असं म्हणून ती त्याला बघतच राहते. त्यावेळेला पुन्हा फाईल निसटल्यामुळे ईश्वरी ही त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर, सगळीच गडबडच झाली. तेव्हा मग अर्णव म्हणतो नाही, याच्यामध्ये काहीच नवीन नाही आहे माझ्यासाठी, कारण काय ना, मला हे अगोदरपासून माहिती आहे की जिथे गडबड असते, जिथे प्रॉब्लेम होतो, तिथे मिस इंदोर ही असते, आणि जिथे काही चुकीचं घडतं तिथे मिस इंदोर ही असतेच ना, म्हणजे कुठल्या तरी प्रॉब्लेम क्रिएट करण्याशिवाय मिस इंदोरचा दिवसच जात नसेल, हो की नाही, असं म्हणून आता तो हसायला लागतो. ईश्वरी म्हणते की सर, ते पेपर्स उचलते मी, आणि असं म्हणून आता अर्णव हा ईश्वरीजवळ येतो. आणि त्यावेळेला खाली वाकल्यानंतर दोघांचंही डोकं हे एकमेकांना आदळतं, आणि ईश्वरीला आता आई गं अशी बोलते आणि तिला डोक्याला लागलेलं असतं. तेव्हा अर्णव आता तिला सॉरी असं म्हणतो आणि पुन्हा एकदा ते पेपर्स उचलायला सुरुवात करत असतात. आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणही मिळून ते पडलेले पेपर्स उचलायला लागतात. तेवढ्यातच तिथे लावण्य येते, आणि लावण्य आल्याबरोबर त्या दोघांनाही बघते आणि तिला हे बघून धक्काच बसलेला असतो. आता अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही एकमेकांकडे बघतच हसत असतात. आता लावण्या ही खूपच डिस्टर्ब होते की या दोघांचं काय चाललं आहे. अर्णवने ईश्वरीचा हात धरून ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि नंतर मग अर्णवकडे बघून ती त्याला अशीच खुणावते की तुम्ही माझा हात धरला आहे. त्याच वेळेला अर्णव आता तिचा हात पटकन सोडून देतो, आणि लावण्याने जे काही
पेपर्स हातामध्ये आणलेले असतात ते आणि त्या पेपर्सला ती अगदी असं चुरा करून टाकते आणि रागानेच फेकून देते. आणि तरीही ईश्वरीचं आणि अर्णवचं लक्ष हे लावण्याकडे अजिबात जात नाही. ईश्वरी ते पेपर्स अगदी व्यवस्थितपणे उचलत असते. तेवढ्यात लावण्या तिथून चिडून निघून जाते. परंतु ईश्वरीचं आणि अर्णवचं तिच्याकडे अजिबातच लक्ष नसतं, कारण दोघंही त्या कामामध्येच गुंतलेले असतात आणि तिच्याकडे त्याचं अजिबातच लक्ष जात नाही. आता ईश्वरी जे पेपर्स उचलून देत असते त्यावेळेला अर्णवचं लक्ष हे फक्त तिच्याकडेच असतं. आणि मग ईश्वरी ही अर्णवला म्हणते की झालं सर, झाले पेपर व्यवस्थित सेट, असं म्हणून ती हसत त्याच्याकडे आता बघायला लागते. त्यानंतर नम्रता ही घरी आलेली असते. तेव्हा सुप्रिया तिला पाणी आणून देते आणि म्हणते की बस, हे घे पाणी पिऊन घे. मग ती विचारते की काय गं, झालं आहे का, म्हणजे ऑर्डरचं काम कुठपर्यंत आलं. तेव्हा ती म्हणते की आई, तुला माहिती आहे का, आज ना आपली सगळ्यात म्हणजेच मोठी ऑर्डर होती ना, ती मोठी ऑर्डर मी पूर्ण करून आले. आज खूप मोठी ऑर्डर पार पडली खरं तर, याचा आनंदच आहे. परंतु एक टेन्शन येतं आहे मला की आजच्या या मोठ्या ऑर्डरीने काय होणार आहे. रोज रोज अशा ऑर्डर मिळाल्या तर चांगलं आहे. आणि मला असं वाटतं ना की या छोट्या छोट्या ऑर्डर्समुळे आत्याचे जे काही लोनचे पैसे आहेत ते पूर्ण होणार नाही आहेत. मग लगेच दोघी म्हणतात की आपण एक काम करूया, इशूला कॉल लावूया. तिला जर चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर चांगलंच होईल ना. तेवढ्यात त्या फोन लावतात आणि आई विचारते की काय गं, मिळाली का कुठे नोकरी. त्यावरती म्हणते की हो मिळाली ना. म्हणजे कोणी 2 लाख देत होते पगार, तर कोणी 3 लाख देत होते. मग मी म्हणाले की नको नको बाबा, इतक्या पगाराची नोकरी मला नको आहे. तेव्हा मग आता नम्रता म्हणते की अगं काय बोलतेस इशू तू. तेव्हा ती म्हणते की मग काय दोघी पण तुम्ही अशा बडबडताय, म्हणजे मला नोकरी इतक्या लवकर कुठे मिळणार आहे का, इतक्या लवकर नोकरी कुठे अवेलेबल होते का. त्यावर नम्रता म्हणते की हो इशू, अगं मी आज ऑर्डर पोचून आली आहे, परंतु मला खरंच कळत नाही आहे. मग तू आता इथे कधी येणार आहेस. तेव्हा ती म्हणते की हो अगं, मी ना अर्णव सरांच्या ऑफिसमध्ये आहे आणि काय झालं आहे ना की अर्णव सरांच्या आजीने मला जरा बोलवलं आहे, काहीतरी काम आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की काय काम असेल. मग ईश्वरी म्हणते की नाही, मलाही ते सगळं माहिती नाही आहे, आता मला गेल्यावरच समजेल. त्यावर लगेच सुप्रिया म्हणते की बरं ठीक आहे ईश्वरी, एक काम कर, तू जा त्यांच्याकडे, परंतु जरा लवकर ये, समजलं, जास्त उशीर करू नको. आणि तिकडे गेल्यानंतर काय काम असेल, काय सांगितलं आहे ते आम्हाला पण नंतर सांग. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आई चालेल, नका काळजी करू, मी तिकडे व्यवस्थित जाईन आणि मग हवं तर तिथून निघाल्यावरती तुम्हाला कॉल करेन मी, असं ईश्वरी म्हणते आणि नंतर फोन ठेवून देते. आता ईश्वरी असं सगळं सांगितल्यानंतर नम्रता आणि आई एकमेकींना धीर देतात की सगळं काही व्यवस्थित होईल, काळजी करू नका. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणते की सर बघा, तुमचं टेबल बघा, कसं व्यवस्थितपणे नीटनेटकेपणाने मी लावून ठेवलेलं आहे. त्यावर आता अर्णव हा ईश्वरीला विचारतो की मला सांग, तुला आजीने घरी बोलवलं ना. त्यावर ईश्वरी म्हणते की हो, मी आकाश सरांना सांगितलेलं आहे, ते मला घरी सोडणार आहेत. त्यावेळेला मग लगेच तो म्हणतो की पण आकाश तर मगाशीच निघून गेला. त्यावर ईश्वरी म्हणते की काय, गेले आकाश सर. तेव्हा तो सांगतो की हो, त्याचं गोडाऊनमध्ये काहीतरी काम होतं म्हणून तो निघून गेला, पण त्याने मला मेसेज केला आहे की तुला घरी घेऊन जायला म्हणून. तेव्हा असं ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर मी एक काम करते, तुम्ही जा, मी बसने येईन. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की म्हणजे तुला काय वाटतं की तू या ऑफिसची एम्प्लॉई नाही आहेस, तर तुला मी माझ्या कारमध्ये बसायला एंट्री देणार नाही आहे, असं काही वाटतं आहे का. तर नाही, असं अजिबात नाही आहे, तू येऊ शकतेस माझ्याबरोबर आणि मी आता गाडी काढतो आहे, जर तुला माझ्यासोबत यायचं असेल तर तू येऊ शकतेस, असं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं सरळ तो तिला बोलून दाखवतो. आणि ईश्वरी गालातच हसत त्याच्याकडे बघत असते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की लावण्या आणि आजी बाहेरच उभ्या असतात. तेवढ्यातच समोरून आता ईश्वरी ही गाडीतून बाहेर पडते आणि अर्णव हा देखील बाहेर येतो. आता अशा प्रकारे आजीच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरी अर्णव दोघंजणही एकमेकांसोबतच घरी आलेले आहेत. आणि लावण्या जेव्हा ईश्वरीला बघते तेव्हा तिला बघितल्यानंतर खूपच राग आलेला असतो. लावण्या आता तिच्याकडे रागाने बघत असते आणि वल्लरी म्हणते की काय गं तुझं, म्हणजे प्रत्येक वेळेला तुझं अर्णवबरोबर काय असतं. आता तू सारखी सारखी घरी पण येत असतेस, शिवाय ऑफिसमध्येही तुझं काय काम असतं. आता ऑफिसमध्ये तू कामही करत नाहीस, तरीही सारखी सारखी काय ऑफिसमध्ये असतं तुझं, असं लावण्याकडे बघतच वल्लरी ईश्वरीला विचारते. आणि त्यामुळे तिला आता खूपच राग आलेला असतो आणि वल्लरी ही सारखी सारखी तिला टोचून टोचून बोलत असते. त्यामुळे आजी देखील रागाने तिच्याकडे बघत असते आणि ईश्वरी ही मान खाली घालून उभी असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजीला आता अचानक त्रास व्हायला सुरुवात होते आणि आजी कळ आल्यासारखी जोरजोरात ओरडत असते. तेव्हा आजीला लगेच अर्णव म्हणतो की काय झालं आहे तुझं आजी, कसला त्रास होतो आहे तुला. त्यानंतर मग आता आजी म्हणते की सध्या ना मला काही होते कळतच नाही. मग आता अर्णव म्हणतो की बस झालं आजी, तुझं ना स्वतःकडे लक्षच नाही आहे. परंतु आता मी काहीच ऐकणार नाही आहे तुझं. तुझ्याकडे लक्ष देता येत नाही आहे ना तुला, मग मी तुझ्यासाठी एक केअरटेकर अपॉइंट करणार आहे. तेव्हा मग आता लगेच आजीला म्हणते की केअरटेकर अपॉइंट करण्याची काय गरज आहे. मग त्यावर लगेच अंजली म्हणते की मग काय करायचं आहे. त्यावर आजी म्हणते की ईश्वरी आहे ना, ती घेईल ना माझी काळजी. असं म्हटल्यावर आता ईश्वरी आणि अर्णव हे एकमेकांकडे बघतच राहतात. आता हाच आजीचा सगळा काही प्लॅनिंग असतो की ईश्वरीला पुन्हा एकदा घरात ठेवून घेण्याचं. म्हणून ईश्वरी आता त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. आता नेमकं आजीच्या डोक्यात ईश्वरी आणि अर्णवचं शिवाय काय चालू आहे आणि नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.